आठवड्याच्या कोणत्या दिवशी स्त्रियांनी केस धुतले तर त्यांचे पतिदेव मालामाल होतील? हे अनेक स्त्रियांना माहिती नसते, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती घेणार आहोत की स्त्रियांनी कोणत्या दिवशी आपले केस धुतले हवे. सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये हेही सांगणार आहे की स्त्रियांनी कोणत्याही पूजेत, कार्यक्रमात, चांगल्या मुहूर्तावर केस नाही धुतले तर काय उपाय केले जाऊ शकतात, आणि आपण बघणार आहोत की स्त्रियांच्या कोणत्या सवयीने पतिदेव रंगाने राजा होऊ शकतात. ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे, तरी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या व्हिडिओतली सर्व माहिती तुम्हाला समजेल. तर वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. हिंदू धर्माच्या शास्त्रामध्ये अनेक परंपरांमध्ये व रीतिरिवाजांना विशेष असे महत्त्व दिले जाते. लग्न, विवाह, अंतिम संस्कार आणि अशा अनेक परंपरा आहेत. त्यामध्ये भारतीय हिंदू समाजामध्ये आज पण विद्यमान आहेत. प्रत्येक भारतीय महिला पुरुष याचे पालन करतात. आठवड्यामध्ये कोणत्या तरी विशेष दिवशी स्त्रिया आपले केस धुवत असतील, पण तुम्हाला हे माहीत नसते की कोणत्या दिवशी केस धुवायचे नाही. जर त्या दिवशी तुम्ही आपले केस धुवत असाल तर तुमच्या नव्याची अतिशय खराब परिस्थिती होईल. पण तुम्ही जर आठवड्यातील चांगल्या दिवशी केसे धुवायला असाल तर तुमच्या घरात पैसा येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर असे कोणते दिवस आहेत, चला बघू. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्याजवळ येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पहिली गोष्ट मित्रांनो, बुधवारच्या दिवशी अविवाहित मुलींनी केस अजिबात होऊ नये. जर लग्न झालेल्या मुलीने ॲप्लिकेशन बुधवारच्या दिवशी धुतली तर तिच्या भावावर संकट येऊ शकते. तुम्हाला जितके जमल तेवढे अविवाहित मुलींनी बुधवारच्या दिवशी अजिबात केस धुवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे सोमवारी विवाहित स्त्रियांनी केस अजिबात धुवायचे नाहीत. पुढची गोष्ट म्हणजे कोणत्या दिवशी केस धुवायला हवेत, तो दिवस आहे म्हणजे शुक्रवार. शुक्रवारी केस जरूर धुवा. शुक्रवारी केस धुणे हे अत्यंत शुभ मानले जाते. महिलांनी याला एक नियमच बनवावा, कारण शुक्रवारी केस धुतल्याने आपल्या घरात धन धान्य व इतर सामग्री आपल्या घरात येते. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या दिवशी उपवास धरता त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका. उदा. तुम्ही सोमवारी उपवास धरला आहे तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी केस धुतला तर चालेल, परंतु ज्या दिवशी तुम्ही उपवास धरला आहात त्या दिवशी केस धुणे हे चुकीचे आहे. आणि कोणत्या कारणाने केस धुवाय भाग पडलाच तर मग तुम्ही तो आपल्या डोकीत कच्चे दूध लावू शकता. पुढची गोष्ट, कोणत्या कार्यक्रमांमध्ये शुभ मुहूर्त किंवा पूजामध्ये केस धुवू नाही शकत तर अशा स्थितीमध्ये स्त्रिया आपल्या भागामध्ये सिंदूर लावून पूजेमध्ये सहभागी होऊ शकाल. मित्रांनो, तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे नशीब बरोबर चालले नाही, प्रत्येक दिवशी तुमच्यावर संकटे चालले आहे असे वाटत असेल, तर स्त्री आपल्या नव्यासाठी काही उपाय करत असेल. काही असे कार्य आहेत ते तुम्ही केले तर माता लक्ष्मी सोबत सगळ्या देवांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना नक्कीच मिळेल. तसेच परिवारातल्या सर्व सदस्यांची नेहमी प्रगती होत राहील. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. तो पाय असा आहे की पहाटे पहाटे जेव्हा आपण उठतो तेव्हा हाताचे तळवे काही क्षण बघून चेहऱ्यावर 3-4 वेळा फिरवायचे आहे. धर्मग्रंथानुसार हाताच्या वरच्या भागावर माता लक्ष्मीचे व माता सरस्वती खालच्या भागावर भगवान विष्णूंचे स्थान असते.
म्हणूनच जर तुम्ही रोज उठून आपले हात बघितला तर तुमचेही भाग्य चमकते. जेवण करताना जेवढी भाकरी किंवा चपाती तुम्हाला लागते त्याच्यावरून आणखी एक भाकरी किंवा चपाती जादा करा. आणि ती भाकरी किंवा चपाती तुम्ही गाईला खाण्यास द्या. धर्मग्रंथानुसार गायीमध्ये सर्व देवतांची निवास मानले आहे. जर दररोज गाईला चपाती किंवा भाकरी दिली गेली तर देवता प्रसन्न होतात व तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करू शकतात. सकाळी उठल्याबरोबर आपण दुसरे काम करायचे आहे म्हणजे आपले घर सर्व स्वच्छ करणे. सूर्यास्ताच्या वेळी आपल्या घरात आपण झाडू कधीच मारायचा नाही. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते व त्या व्यक्तीला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. धर्मग्रंथानुसार जो माणूस सूर्यास्तानंतर झाडू मारतो देवी लक्ष्मी त्या घरामध्ये निवास अजिबात करत नाही. म्हणून अजिबात सूर्यास्तानंतर झाडू मारू नये. पुढची गोष्ट म्हणजे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर तुळशीमध्ये आठवणीने एक तांब्या स्वच्छ पाणी पिण्याचे होता व तुळशी माताचे पूजन करा. होते तू जाताना काही ना काही घेऊन जा. जर तुम्हाला काही नाही भेटले तर तुम्ही तुळशीचे पत्रे घेऊ शकता. परंतु आठवणीने काही ना काही घेऊन जा. तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनातील नियमित बनवून की बाहेर गेल्यानंतर काही ना काही आत आणायचे आहे. म्हणजे बाहेर गेल्यानंतर कोणाची वस्तू आपल्याला पळवून आणायची नाही हे लक्षात ठेवा. आपल्याला योग्य वाटेल अशी वस्तू आणा. महत्वाची गोष्ट म्हणजे ते तुम्ही चोरी करून आणू नका. जर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर टिकून राहण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन तुम्ही अवश्य करा पाहिजे. नाहीतर एका छोट्याशा चुकीमुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होऊ शकते. तुमच्या आजूबाजूस सुद्धा मोठी मोठी शेठ लोक सुद्धा रस्त्यावर आली आहेत. श्रीमंत लोकसुद्धा रस्त्यावर आले आहेत. हे सगळे माता लक्ष्मीचे रागावून जाण्याचे कारणच आहे. तर पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही शास्त्रमधील नियमांचे पालन करा. प्रत्येकाला माहीतच असेल की धन, दौलत आणि पैसा हे सर्व माता लक्ष्मीचे स्वरूप मानले आहे. भरपूर लोक आपल्या पोटाला तुकडी लावून पैसे मोजतात. असे केल्याने माता लक्ष्मीचे अपमान होते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणालाही पैसे देताना किंवा घेताना नमस्कार अवश्य केले पाहिजे. त्याच्यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. घरामध्ये जेवण बनवताना किंवा जेवण करताना जेवणाला चाटून बघणे, चव घेणे असे केल्याने अन्नाचा अपमान होतो. सांगितले जाते की ज्या भावनांनी जेवण बनवले जाते त्याच भावना जेवण खाणाऱ्याच्या मनात विकसित होता. हीच से की तुम्ही रागाने जेवण बनवले तर जेवणही तिखट किंवा घरात लागेल. जर चांगल्या मनाने चांगल्या विचाराने जेवण केले तर जेवणही चांगले लागते. तसेच घरातल्या पुरुषाने घरातल्या स्त्रीचा कधीच अपमान केला नाही पाहिजे. स्त्रियांमध्ये माता लक्ष्मीचे स्वरूप असते. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आठवणीने लिहा. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्याजवळ येण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.